माझ्या गावात तुम्ही विचारा, माझ्यासारखे होतकरू शेतकरी आम्हाला काहीची व्यवसायाची गरज नाही, शेती अशी आहे. मी माझ्या वावरामध्ये विहीर नाही, बोर नाही, फक्त तळ्याच्या जीवर माझ्याकडे 500 झाड आहे. आणि मी ह्या सरकारला किंवा ह्या भुमरे साहेबाला मी कमीच कमी त्यांच्या मुलाला, त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्याला मी 10 फोन लावले. साहेब मला विहिरीची गरज आहे. ज्याला विहीर नाही त्याच्या घरात 5-5 विहीर त्याच्या ढुंगात, मला बोलून द्या. तळतळे आणि माझ्या अशीच चाला, तुम्ही असेच चाला. माझ्या वावरामध्ये एक सुद्धा विहीर नाही, बोर नाही, लाईट पण नाही. पण दुःख असं आहे, अरे धरण आमच्यापाशी इकून तिकून म्हणे खेड्यात धरण 25 वर्ष त्याच्यातच गेले. अरे 25 वर्षापासून इतकं नुकसान केलं. त्या बालनगर खेरडा परिसरामध्ये लोकांनी पाईपलाईन केल्या, वावरं इकू पाईपलाईन केल्या आणि त्याला आज पाणी नाही. इतकं दुष्काळ बेकार आहे. आज बिचाऱ्यांनी झाडं आले जवळजवळ, झाडं आता फळाला आहे, ते झाडं आता तोडू राहिले. अरे इतके कुठं हरामीपणा असतो का? अरे एवढंच सोडा, आता पैठण तालुक्यामध्ये इतका दुष्काळ भयाने. अरे कारण की आता त्यांचं बरोबर आहे, तर एवढं मोठं अशा खंडात धरण आहे, साऱ्याकडे घेणे. ते जीच भुमरे साहेब सरकार आल्यापासून साऱ्या गावागावातच पाहता फिरले, त्याच्यामुळे दुष्काळाचा प्रश्नच येत नाही. त्यांनी बरोबर वर सांगितलं असेल. पण दुःख आहे कारण की अशा खंडामध्ये एवढं मोठं धरण असताना जर आमच्या गावाला पाणी नाही. आज तुम्ही एक काम करा, तुम्ही पत्रकार आहे, मीडियावाले, तुम्ही एकदा सर्वे काढा, तुम्ही शेतकऱ्याची यथा मांडा. फक्त काय करा हे पहा, कारण की अशा खंडामध्ये एवढं मोठं धरण असताना सहज सरकार म्हणतं की बाबा अशा खंडामधलं जायकवाडी धरण सगळ्यात मोठं आहे. अरे बाबा सगळं खरं आहे, 5 फुटर पाणी नाही. अरे मग पुन्हा लाल दिवेच्या गाडीला काय मंत्री हिंडवतो आमचा. वा 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 वा. आता पैठण तालुका, आता मी दरवाला येवगा योग पहा, इकडं तर मी गेलोच नाही. पण साहेबाच्या ते आमचा रूट आहे पैठण, पाचोड ते पैठण, पाचोड ते पैठण, नेमकं तिकडे ज्यादा दुष्काळ आहे. पण साहेब काय करते, वर काच केली. अरे भाऊ शेतकरी मेला ना दादा. अरे मागच्या वर्षी 10,000 भाव होता, यंदा 7,000 कमून दुष्काळ पाडा म्हणून कमी आहे का भाव? 6,500 कमी आहे का? अरे भाऊ आम्हाला जिथं मी सांगतो, मला 30 क्विंटल कापूस होतो, आज 6-7 वर आलो. अरे कसं जगायचं आम्ही फक्त तुमच्या माध्यमातून सांगतो. आज तर ही सुरुवात आहे, उद्या आमचे लेकरं बाळ, गाडी, बैल, बायकू, बारीक बारीक पोरं रोडवर येऊ आणि यांना दांडेने मारल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही किती वर्षे खाता? 25 वर्षे खाल्ले तरी तुम्ही ते खेड्यात पाणी आणू शकले. बरं मला तुम्ही सांगा, सगळ्याला माहिती आमच्या खेड्या धरणाचा प्रकल्प सुरू होतो का, त्या धरणात पाणी येत नाही? मला एक सांगा, आज लोक कोटीचे, आज लोक औरंगाबादला एवढी मोठी पाईपलाईन चालली, अख्खी ट्रक जाईल आणि शेतकऱ्याला पाणी द्यायचं, बुळबुळू एवढं गड्डा खाल्लं, कसं पाणी येईल का? अरे नुसतं 600 कोटी आले, भुमरे साहेबांनी 10-20 कोटी आले आणि पुन्हा यांना नाव दिलंय पालकमंत्री. त्याच्यानंतर भुमरे शासन काही मागा. अरे भाऊ इथं पाणी काय मागता आहे का पाणी? आता काय, आता त्यांना जेव्हापासून ते नाम पडलं नामदार भुमरे साहेब, त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं भुमरे सरकार काही मागा, शासन आमच्या दारी. तेव्हापासून आमचा तालुका दुष्काळात बसणार. फार मोठं दुःख चाललंय. आता एवढं झाल्यानंतर बी आता जर समजा विचार करा, मागच्या वर्षी जादा सतत पाऊस झाला, आम्हाला वाटलं समजे 10,000 येते काय कुंभ बाबा, 1500 रुपये आले मला. आता 1500 रुपयात नेमकं काय घ्यायचं? आज एक ड्रेस घ्यायला गेलं तर पोरा ड्रेस बसताना 10,000 रुपये कर्ज काढून 10,000 रुपये दुसऱ्याकडून घेतले कापसावाले, ती म्हणलं बाबा तुला कापूस नंतर घालतो आणि आता देवळीचं सामान न्यायला आलं. काय आता हे काय भुमरे साहेबाला डोक्यात घेऊन येणार? कशाला सरकारला दोष द्यायचा? कारण की सरकारने आता मला सांगतो, आपला प्रतिनिधी कशाला असतो? आपण गावचा सरपंच कशाला निवडतो? हे नाल्याचं समस्याकडे. आता पैठण तालुक्याचा एवढा मोठा मंत्री करून द्याला,